तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ताच इथं पाऊस पडून गेलाय, ऊन लागायला लागले लय. आणि मी इथं वर आल्या गच्चीवर, कारण खाली इतकी गर्दी आहे आणि सगळा असा किलबिलाट चाललाय आणि सगळी गप्पा मारत वगैरे असं गोंधळ चाललाय. जास्त जत्रा आहे, घरात बकर आहे आणि त्यामुळं आम्ही इथं आलोय आणि शिराळ्यात आहे आम्ही आत्ता. आणि खाली इतका दंगा चाललाय. आत्ता किती किती वाजल्यात, 10 वाजून गेल्या, 10 साडे 10 वाजल्या. आणि इतक्या लवकर उठलोय ना आम्ही आज, आणि रात्री झोपली पण इतक्या लेट. किती तरी 1 वाजेपर्यंत सगळी गप्पा मारत बसलेली. इतका दंगा चाललेला काल रात्री. सगळं सामान वगैरे आवरत, मसाला वगैरे करत 1 वाजेपर्यंत गप्पा मारत बसलेलीत. आणि सकाळी लवकर उठून पण दंगा वगैरे चाललेला, त्यामुळे मी खाली नाही गेलो, म्हणजे खाली शूट नाही केलं. आत्ता वर आलोय मी, कारण खाली दंगा चाललाय, पाहुणे वगैरे यायला लागल्यात आणि सगळं आत्ता तयारी वगैरे चालल्या. सगळं काम आवरून झालंय आत्ता, गोडा नैवेद्य पण झालाय आत्ता आणि चाललंय आता काय काय आवरायचं. त्याच्यानंतर मग रानात जायचं आहे. लय गर्दी आहे खाली, इतकी म्हणजे अशी मज्जा पण यायला लागल्या, पण असं गर्दी पण आहे म्हणून मी खाली नाही शूट केलं, ब्लॉग वर आले त्यासाठीच. आणि अशी मस्ती वगैरे चाललेली, मज्जा भारी वाटायला लागलं की असं, म्हणजे सगळे आलेत का नाही लय भारी वाटतं. असं घरात मज्जा वगैरे असत्या, दंगा मस्ती चालू असत्या. आणि माझा असा बी काही संबंध नाही, मी बकरं खात नाही, म्हणजे असं नॉनव्हेज खात नाही मी, त्यामुळे माझा काही संबंध नाही. पण तरी पण मी इथं मज्जा वगैरे असते म्हणून मी इथं आली. आणि आत्ता थोड्या वेळानं म्हणजे 12 नंतर काहीतरी रानात वगैरे जायचं वाटतं. आभाळ कसलं भारी दिसतंय ना, आभाळ भारी दिसायला लागले. केवढा मोठा पाऊस झालाय हा, आणि लय भारी आभाळ झाले. आणि तर आत्ताच नुसताच पाऊस पडून गेलाय. कसलं भारी गार पण वाटायला लागले. पण असं लय असं म्हणजे आता रानात जेवण वाढायचं कॅन्सल, आता कुठं वाढतात काय माहित, नुसतं पाणी पाणी झाले रानात. तर इतका चिखल झालाय का नाही. आणि का नाही माझी मैत्रीण तुम्हाला दाखवायची का आता. आणि इथं बघा, इथं बसल्या कशी झूम होईना झालंय होईत नाही. आणि आंबा खात बसल्या तिथं ती पोरगी, सेम माकडासारखी दिसते, सेम माकडासारखी दिसायला लागल्या ती पोरगी. आणि आम्ही ते इथल्या गच्चीवर आलोय, कारण खाली लय पाहुणे येतं म्हणून. दिसत्या इथनं, हा दिसत्या. आणि इकडं माझी बहीण आहे, हा कशी आहे खुळी बहीण माझी अशी, आणि विचित्रासारखी करत असत्या अशी माझी बहीण. काय विचित्र. आणि आम्ही आली गच्चीवर आता. असं गार वाटायला, वांढरा आलेत इकडं, आणि आम्ही असं गार वाटायला लागले जरा.
पण लय बेकार अवस्था झाली रानात तर. असली बेकार वीज पडत होती, असली बेकार वीज पडत. आणि बघा काय करायला लागले. अहो काही तर दिसतंय का तुम्हाला? अहो काही पुरगी ही पुरगी खुळे एक नंबरची पुरगी. हा आणि व्हिडिओ कॉलवर माझ्या काकी येतात आणि त्या मला काय पण म्हणत असते. असं मी म्हणणार नाही, त्या चांगल्या येतात तशा. नवीन काकी येतात माझ्या, त्या चांगल्या येतात तशा त्या. ए नाही ब्लॉग बनवतोय मी. एवढी वेळी नाही झालेलं मी. आणि माझी बहीण सगळ्यात सांगते की मी एडी झाली, पण मी एडी झालेलं नाही. आणि ती पुरगी कसलं करते, आंबा बिंबा खात बसल्या मला सोडून. हा ओके ते ती पुरगी ही कुठे गेली? आणि मधनच कुठनं तरी येत असते. कुठे गेली ती पुरगी? हा ही पुरगी कुठे गेली? हा ही पुरगी बघा खुळ्यासारखं करते. कसलं भारी आबाळ दिसतंय इथनं, कसलं भारी दिसायला लागलं. सो गाय तिला अजिबात करमन झाले. नाही आज काय विषय नाही. मला 2 दिवस झालं बोलताय की मला इथं करमन झालंय, मला जायचंय. नाही आज काय विषय नाही, असा काय विषय नाही. मला इथं करमतं, मला इथं लय मजा येते. आणि असं काय नाही. मला माझ्या मैत्रिणींची आठवण येत्या आणि माझ्या शाळेची आठवण येत्या. पण नाही, मला इथं आलं की लय मजा येते मला इथं आलं, कारण सगळी पाहुणी बिवणे असतात आणि आम्हाला मजा येते इथं. लय भारी वाटतं इथं. गाईज हाय का नाही, पोरगी खरोखर येडी झाली आणि तुम्हाला पण येड्यात काढायला. हो मी येडी नाहीये, ही एकटीच पोरगी येडे. आणि आम्ही इथं वर आलोय आणि इथं काय चाललंय बघा. आमची मापाकडेच चालले ते, पण आम्हाला काही फरक पडत नाही, कारण आम्ही निर्लज्ज माणूस आहे. आणि त्याच्यावर ॲज ऑलवेज आम्ही निर्लज्ज माणूस आहे. पण हा आता तर मग आता बायका तिला हो पाहुणे यायला लागले तर आता. आणि सगळ्या गच्चीवर पाणी झाले नुसतं असं. पण वरच लय भारी दिसायला लागले तर काय उत्तर झालंय. एक दिवस रानात गेलो तर अशा अवस्था झाल्या. तर आता किती वाजल्या माहितीये का? 6:38 झाल्या आणि अर्धा पाऊण तास झाला आम्ही रानात नाही तर आलोय. आणि लुटपुटीची कामं करून आलो मी. तर चपात्या भाजू लागलो थोड्याफार आणि काहीतर बायकासनी हाताखाली आणून देत होतो. आणि इतका वैताग आलाय ना. आणि इतका मोठा पाऊस झाला इथे, इतका मोठा पाऊस झाला. आणि असं आमच्या समोरच अशी वीज पडली आणि आम्ही ती बघितली. आयुष्यात पहिल्यांदा इतक्या जवळनं वीज पडलेली बघितल्या. असं अंग कापत होतं सगळं. आणि लय मोठा पाऊस झाला. आता कसं रानात जेवण वाढायचं होतं सगळ्यांना. आता कसं होते काय माहीत. कुठं जेवण वाढायला आणतात काय माहीत. आणि मी कसली काळी दिसायला लागली. कुठं जायचंय? तर काल मी शूटिंग नाही केलं रात्री लय वेळ झालता आणि म्हणजे गर्दी पण होती लय आणि धावपळ चाललेली सगळी, त्यामुळे त्या गडबडीत मी शूटिंगच नाही केलं. आणि मग आज दुसऱ्या दिवशी करायला लागली. आणि काल रात्री रानातच जेवण वाढलं. पाऊस वगैरे गेलता, सगळं सुकलेलं पण, त्यामुळे मग रानातच जेवण वाढलं. आणि लय गडबड चाललेली, त्यामुळे मी काही शूटच केलं नाही. लय थोडं केलं असेल, काहीच करू शकलो नाही. आणि सगळ्यांची याचं चालली असल्यामुळे मी काहीच करू शकलो नाही. आणि सकाळी म्हणजे रात्री किती 12ला काहीतर सगळी घरातली आली. आम्ही जरा लवकर चालतो, जेवून थोड्या वेळानं लगेच आलो. त्याच्यानंतर मग सगळे आली. आणि रात्री लय वेळानं म्हणजे असं लय वेळाने 12 नंतर काहीतर बहिणीला माझ्या असा त्रास होत होता. छोटी बहीण आहे ती, चुलत बहीण माझी, तिला त्रास होत होता. मग नंतर तिला दवाखान्यात वगैरे नेलतं. मग 1 वाजेपर्यंत आम्ही जागीच होतो. त्याच्यानंतर मग झोपलो. आणि आज मी लय लेट उठले, 9:40ला उठले मी आज. आणि झोप झाली चांगली, काय विषय नाही, पण आज लेट उठलो. आणि नंतर मग सगळी हळूहळू पाहुणे निघालेली सगळी. आत्ता पण निघाल्यात खाली मग आत्तीन ती कोण निघाले. आणि आम्ही पण आज जाणार आहे. आम्ही पण जाणार आहे संध्याकाळी 7 नंतर, बघू किती वाजता जाते. आणि मम्मी येणार आहे. नको वाटायला लागले राव. इतका दिवस म्हणजे असं इथं राहिलं का नाही लय भारी वाटतं, मला माहिती आहे का. पण आम्ही पण आज जाणार आहे. आम्ही पण जाणार आहे आज. आणि आता सगळीच निघालेत, थोडी जण राहणार आहेत, बाकीच जाणार आहेत. मी माझी बहीण पण आज जाणार आहे. बघू आता काय होतंय. आणि
झाली जत्रा. आज सगळ्यांनी खाल्लं. आम्ही नॉनव्हेजवाली नव्हतो, त्यामुळे व्हेजवाली होतो आम्ही, त्यामुळे काय आम्हाला काय खायला भेटलं नाही. आणि आम्ही खात बी नाही असं, पण मला आवडत पण नाही असं पण खायला, त्यामुळे नाही मी खाल्लं. आणि आज पण सगळ्यांनी खाल्लं. तरी आज सोमवार आहे म्हणून कितीतर जणांनी काही खाल्लं नाही नॉनव्हेज.